जय हिंद मित्रांनो, एक्झाम जागर या एज्युकेशन यूट्यूब प्लॅटफॉर्मवर तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे. मित्रांनो, या आधीच्या सत्रामध्ये तुमच्यासाठीचा प्रश्न होता, भारतातील पहिल्या पशु लस पुरवठा साखळी व्यवस्थापनासाठी भारत सरकारने कोणत्या संस्थेसोबत सामंजस्य करार केला आहे? या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, म्हणजेच भारतातील पहिल्या पशु लस पुरवठा साखळी व्यवस्थापनासाठी भारत सरकारने UNDP इंडिया सोबत सामंजस्य करार केलेला आहे. आजच्या सत्राचा पहिला प्रश्न पहा. नेपाळमधून जगातील सर्वोच्च शिखर माउंट एव्हरेस्ट सर करणारी सर्वात तरुण भारतीय गिर्यारोहक कोण ठरली आहे? तर आता नेपाळ साइडने माउंट एव्हरेस्ट सर करणारी सर्वात तरुण भारतीय गिर्यारोहक ही काम्या कार्तिकेयन ठरली आहे. काम्या कार्तिकेयन यांचं वय किती आहे? तर त्या 16 वर्षाच्या आहेत व आता माउंट एव्हरेस्ट सर करणाऱ्या त्या दुसऱ्या तरुण भारतीय व्यक्ती ठरलेल्या आहेत. बरं, याआधी माउंट एव्हरेस्ट सर करणारी सर्वात तरुण भारतीय गिर्यारोहक कोण ठरली होती? तर मालवत पूर्णा या माउंट एव्हरेस्ट सर करणाऱ्या सर्वात तरुण भारतीय गिर्यारोहक आहेत. त्यांनी वयाच्या 13 वर्षे 11 महिन्याचे असताना माउंट एव्हरेस्ट सर करून हा विक्रम आपल्या नावावर केला होता. काम्या कार्तिकेयन यांच्याविषयी सांगायचं झालं तर त्यांनी आतापर्यंत 7 पैकी 6 खंडातील सर्वोच्च शिखरे सर केलेली आहेत. बरं मित्रांनो, आताच आपण पाहिलं होतं माउंट एव्हरेस्ट सर करणारी सर्वात वयस्क भारतीय महिला कोण ठरली आहे? तर ज्योती रात्रे या माउंट एव्हरेस्ट सर करणाऱ्या सर्वात वयस्क भारतीय महिला ठरलेल्या आहेत. त्यांनी वयाच्या 55व्या वर्षी कामगिरी करत हा मान मिळवलेला आहे. आता 30 वेळा माउंट एव्हरेस्ट शिखर सर करणारे पहिले गिर्यारोहक कोण आहेत? तर कामिरिता हे 30 वेळा माउंट एव्हरेस्ट शिखर सर करणारे पहिले गिर्यारोहक आहेत. जर असं विचारलं की माउंट एव्हरेस्ट सर करणारे जगातील पहिले व्यक्ती कोण होते? तर एडमंड हिलेरी आणि तेनजिंग नोर्गे हे माउंट एव्हरेस्ट सर करणारे जगातील पहिले व्यक्ती होते. याबरोबरच हे सुद्धा लक्षात ठेवा, माउंट एव्हरेस्ट शिखर सर करणारी पहिली महिला ही जपानची जुनेको ताबेई होती. माउंट एव्हरेस्ट शिखर सर करणारी पहिली भारतीय महिला ही बचेंद्री पाल, तर माउंट एव्हरेस्ट शिखर सर करणारी जगातील पहिली दिव्यांग व्यक्ती ही अरुणिमा सिन्हा होती. या माउंट एव्हरेस्टची एकूण उंची किती आहे? तर 8848.86 मीटर इतकी या माउंट एव्हरेस्टची उंची आहे. प्रश्न क्रमांक 2, अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेचा जीवन गौरव पुरस्कार कोणाला जाहीर झाला आहे? तर आता अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेचा जीवन गौरव पुरस्कार हा रोहिणी हट्टंगडी आणि अशोक सराफ यांना जाहीर झालेला आहे. म्हणजेच या प्रश्नाचं योग्य उत्तर काय असेल? तर पर्याय क्रमांक 4 हे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. मित्रांनो, दरवर्षी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेद्वारे नाट्यसृष्टीमध्ये अमूल्य योगदान देणाऱ्या नटांना सन्मानित करण्यात येतं व यावेळेस हा पुरस्कार सोहळा 14 जून रोजी आयोजित करण्यात येणार आहे. पण नाट्य परिषदेचे सध्या अध्यक्ष कोण आहेत? तर प्रशांत दामले हे सध्या नाट्य परिषदेचे अध्यक्ष आहेत. याबरोबर इतर 2 पुरस्कार सुद्धा नोट करून घ्या. प्रशांत जोशी यांना डॉक्टर अ.न. बर्वे स्मृती पुरस्कार जाहीर झाला आहे, तर संजय देवधर यांना वि.स. खांडेकर नाट्य समीक्षा पुरस्कार जाहीर झाला आहे. प्रश्न क्रमांक 3, खालीलपैकी कोणत्या भारतीय वंशाच्या प्राध्यापकाला शॉ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले? कोणता पुरस्कार आहे? तर शॉ असं या पुरस्काराचं नाव असून या पुरस्काराने श्रीनिवास कुलकर्णी यांना सन्मानित करण्यात आलेला आहे. श्रीनिवास कुलकर्णी हे कॅलिफोर्निया इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीमध्ये प्राध्यापक म्हणून कार्यरत आहेत व त्यांना खगोलशास्त्राच्या क्षेत्रातील त्यांच्या महत्त्वपूर्ण शोधांसाठी हा 2024चा शॉ पुरस्कार जाहीर झाला आहे. हा जो पुरस्कार आहे यात पुरस्कार स्वरूप किती रोख रक्कम देण्यात येते? तर 1.2 दशलक्ष अमेरिकन डॉलर इतकी रोख रक्कम यामध्ये देण्यात येते. मित्रांनो, शॉ पुरस्कार हा 3 श्रेणीमध्ये देण्यात येतो. इतर 2 श्रेणीमधील पुरस्कार सुद्धा आपण पाहून घेऊया. तर पहा, मॅथमॅटिकल सायन्समधील हा पुरस्कार पीटर सरनाक यांना जाहीर झाला आहे, तर लाईफ सायन्स अँड मेडिसिनचा पुरस्कार स्वी लेथेन आणि स्टुअर्ट आर्किन यांना जाहीर झाला आहे. प्रश्न क्रमांक 4, ओडिशाच्या 15 वर्षीय वेटलिफ्टर प्रीती स्मिता भोईने किती किलो वजनी गटात विश्वविक्रमासह सुवर्ण पदक पटकावले? मित्रांनो, या ज्या प्रीती स्मिता भोई आहेत त्या एक वेटलिफ्टर असून त्या ओडिशा राज्याच्या आहेत व आता त्यांनी 40 किलो वजनी गटामध्ये विश्वविक्रमासह सुवर्ण पदक पटकावलं आहे. त्यांनी या 40 किलो वजनी गटात 57 + 76 असं एकूण 133 किलो वजन उचललेलं आहे. क्लीन अँड जर्कमध्ये त्यांनी 76 किलो वजन उचलून 75 किलो वजनाचा विश्वविक्रम मोडला आहे. बरं, हा विश्वविक्रम त्यांनी कोणत्या स्पर्धेत केला? तर जागतिक युवा वेटलिफ्टिंग चॅम्पियनशिपमध्ये त्यांनी हा विश्वविक्रम केला असून या स्पर्धेचं आयोजन पेरूमधील लिमा या शहरात करण्यात येत आहे. नेक्स्ट क्वेश्चन पहा,
अलीकडेच कोणत्या देशाने दंड हा युद्धाभ्यास आयोजित केला? तर हा जो दंड युद्धाभ्यास आहे हा चीनद्वारे आयोजित करण्यात आला होता. व हा युद्धाभ्यास चीनने कशासाठी केला? तर हा युद्धाभ्यास चीनने तैवानला घाबरण्यासाठी आयोजित केलेला आहे. मित्रांनो, नुकतेच आता तैवानच्या नवीन राष्ट्रपतीची नियुक्ती करण्यात आली आहे. त्यामुळे चीनने त्यांच्यावर दबाव टाकण्यासाठी हा दंड अभ्यास आयोजित केला आहे. बरं, आता तैवानचे नवीन राष्ट्रपती कोण बनले आहेत हे कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि मित्रांनो, चीनविषयी लक्षात ठेवा, चीन आणि भारत या दोन देशामध्ये एकूण 3488 किलोमीटरची सीमा संलग्न असून चीन या देशाला लडाख या केंद्रशासित प्रदेशाबरोबरच हिमाचल प्रदेश, उत्तराखंड, सिक्कीम आणि अरुणाचल प्रदेश या 4 राज्यांच्या सीमा देखील संलग्न आहेत. आता हा प्रश्न पहा, यात काय विचारला आहे? तर अलीकडेच चर्चेत असलेली R21 अथवा मॅट्रिक्सियम लस ही कोणत्या आजाराशी संबंधित आहे? तर ही जी R21 लस आहे ही मलेरिया या आजाराशी संबंधित आहे. बरं, सध्या ही लस चर्चेमध्ये का आली आहे? तर नुकतेच आता सिरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाने या लसीची निर्यात आफ्रिकेला करण्यास सुरुवात केली आहे. त्यासाठी ही लस चर्चेमध्ये आली होती. या लसीची निर्मिती कोणाद्वारे करण्यात आली? तर ऑक्सफर्ड विद्यापीठ आणि सिरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाने संयुक्तपणे ही लस तयार केली आहे. मलेरियाविषयी लक्षात ठेवा, मलेरिया हा प्लाझ्मोडियम या परजीवामुळे होणारा एक रोग असून याच्या प्रसारासाठी एनाफिलिस डासांची मादी कारणीभूत असते. प्रश्न क्रमांक 7, मध्य प्रदेश उच्च न्यायालयाचे कार्यकारी मुख्य न्यायाधीश म्हणजेच हंगामी मुख्य न्यायाधीश म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली? या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, म्हणजेच मध्य प्रदेश उच्च न्यायालयाचे हंगामी मुख्य न्यायाधीश म्हणून शिलनागू यांची नियुक्ती करण्यात आली आहे. मित्रांनो, मध्य प्रदेशचे जे मुख्य न्यायाधीश रवी विजय कुमार मलमित आहेत हे 24 मे रोजी निवृत्त झाल्यामुळे मध्य प्रदेश उच्च न्यायालयातील मुख्य न्यायाधीशांचं पद रिक्त झालं होतं व त्या ठिकाणी आता शिलनागू यांची हंगामी मुख्य न्यायाधीश म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. बरं, तुम्हाला हे लक्षात आहे का, याआधी सुद्धा आपण पाहिलं होतं राज्यघटनेमधील कोणत्या कलमामध्ये हंगामी मुख्य न्यायाधीशांच्या नियुक्तीची तरतूद करण्यात आली आहे? तर कलम 223 मध्ये हंगामी मुख्य न्यायाधीशांच्या नियुक्तीची तरतूद करण्यात आली आहे. यासाठी काही अटी देखील आहेत, त्या सुद्धा लक्षात ठेवा. हंगामी मुख्य न्यायाधीशांची नियुक्ती हे मुख्य न्यायाधीशाचे पद रिक्त असेल किंवा मुख्य न्यायाधीश तात्पुरत्या कारणामुळे अनुपस्थित असतील अथवा मुख्य न्यायाधीश आपल्या कर्तव्याचे पालन करण्यास असमर्थ असतील त्यावेळेसच केले जाते. व हंगामी मुख्य न्यायाधीशांची नियुक्ती कोणाद्वारे करण्यात येते? तर राष्ट्रपती हे हंगामी मुख्य न्यायाधीशांची नियुक्ती करतात. शिलनागू यांच्याविषयी सांगायचं झालं तर ते 2011 रोजी मध्य प्रदेश उच्च न्यायालयाचे हंगामी न्यायाधीश म्हणून नियुक्त झाले होते व 2013 रोजी त्यांची स्थायी न्यायाधीश म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. मित्रांनो, आता इथे हंगामी न्यायाधीशाचा उल्लेख आला आहे. तर हंगामी न्यायाधीशांची नियुक्ती कोणत्या कलमाद्वारे करण्यात येते? तर हंगामी न्यायाधीशांची नियुक्ती ही राज्यघटनेच्या कलम 224 अंतर्गत करण्यात येते. मित्रांनो, बऱ्याच वेळा एक्झाममध्ये या उच्च न्यायालयाची स्थापना वर्ष सुद्धा विचारण्यात येतात. हे जे मध्य प्रदेश उच्च न्यायालय आहे याची स्थापना कधी करण्यात आली होती? तर मध्य प्रदेश उच्च न्यायालयाची स्थापना ही 1956 मध्ये करण्यात आलेली आहे. राजस्थान उच्च न्यायालयाची स्थापना 1949, गुजरात 1960, केरळ 1956, सिक्कीम 1975, हिमाचल प्रदेश 1971, तर मणिपूर उच्च न्यायालयाची स्थापना ही 2013 मध्ये करण्यात आली होती. आता हा प्रश्न पहा, कोणते विमानतळ हे झिरो वेस्ट टू लँडफिल मान्यता प्राप्त करणारे भारतातील पहिले विमानतळ ठरले आहे? अत्यंत महत्त्वाचा प्रश्न आहे. येणाऱ्या एक्झाम मध्ये 100% आपल्याला यावर प्रश्न विचारण्यात येईल. तर लक्षात ठेवा, झिरो वेस्ट टू लँडफिल मान्यता प्राप्त करणारे पहिले भारतीय विमानतळ हे तिरुअनंतपुरम आंतरराष्ट्रीय विमानतळ ठरलेला आहे. आजच्या सत्रामधील शेवटचा प्रश्न पहा, संयुक्त राष्ट्र महासभेने कोणत्या तारखेस आंतरराष्ट्रीय मारखोर दिन साजरा करण्याची घोषणा केली? तर आता संयुक्त राष्ट्र महासभेने 24 मे रोजी आंतरराष्ट्रीय मारखोर दिन साजरा करण्याची घोषणा केली आहे. हा जो मारखोर आहे याला स्क्रू शिंग असलेली बकरी या नावाने देखील ओळखलं जातं व हा पाकिस्तानचा राष्ट्रीय प्राणी आहे. मित्रांनो, ही शेळी तिच्या सर्पिल आकाराच्या शिंगांसाठी ओळखली जाते. आजच्या सत्रामधील तुमच्यासाठीचा प्रश्न पहा, 2024चा आंतरराष्ट्रीय बुकर पुरस्कार कोणाला जाहीर झाला आहे? आता या प्रश्नाचं उत्तर कमेंटमध्ये देण्याचा प्रयत्न करा. उत्तर चुकलं तरी काय हरकत नाही, कारण ज्यावेळेस तुम्हाला या प्रश्नाचं योग्य उत्तर माहित होतं त्यावेळेस हा प्रश्न तुमच्या दीर्घकाळापर्यंत लक्षात राहतो. तर आता पुढच्या सत्रामध्ये पुन्हा भेटूया. धन्यवाद.